नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिल हप्ता वाटप आहे. मार्च आणि एप्रिलच्या वितरणासंबंधित लाडक्या बहिणींच्या समस्या अजूनही कायम आहेत आणि लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सध्या खूप गोंधळ सुरू आहे. कारण लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना पहिल्या हप्त्यापासून तर 20व्या हप्त्यापर्यंत म्हणजे फेब्रुवारीपर्यंत पैसे आले, परंतु मार्च आणि एप्रिलच्या वितरणासंबंधित त्यांच्या मनामध्ये अजूनही नाराजी आहे. कारण काही बहिणींना पैसे मिळालेले आहेत. मार्च आणि एप्रिल असे मिळून 3,000 रुपये त्यांना 2 हप्त्याचे मिळालेले आहेत, परंतु काही बहिणींना एकाही हप्त्याचे पैसे मिळालेले नाही. तर मैत्रिणींनो, ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा. 12 मे ते 16 मेपर्यंत वितरण चालले. जवळपास 4 ते 5 दिवस वितरण होऊनसुद्धा लाखो लाडक्या बहिणी लाभापासून वंचित आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात अशा बहिणी आहेत त्यांना लाभच मिळालेला नाही. आणि अशा लाडक्या बहिणी कमेंटमध्ये विचारतात की आम्हाला लाभ कधी मिळेल. कारण यावेळेचं वितरण थोडंसं वेगळं आहे. 5 दिवस वितरण सुरू होतं, तरीसुद्धा अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत, ज्यांना पहिल्या हप्त्यापासून तर फेब्रुवारीच्या हप्त्यापर्यंत पैसे आले, परंतु मार्च आणि एप्रिल हे 2च महिन्याचे पैसे त्यांना मिळालेले नाही. ज्या लाखो लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नाही त्या बहिणी पात्र आहेत. त्यांना पहिल्या हप्त्यापासून तर फेब्रुवारीच्या हप्त्यापर्यंत पैसे आले, फक्त मार्च आणि एप्रिलचाच हप्ता आलेला नाही. मग याचं नेमकं कारण काय आहे? आणि यावेळेचं वितरण थोडंसं वेगळं आहे. सामाजिक आणि न्याय विकास विभागाचा कुठल्याही प्रकारचा असा GR सुद्धा आलेला नाही आणि डायरेक्ट वितरण झालेलं आहे. काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना दोन्हीही हप्ते आले नाही. काही बहिणींना एक हप्ता आलेला आहे. तर असं का झालेलं असेल? वितरण अजून संपलेलं आहे का, की वितरण आणखी 1-2 दिवस चालणार आहे? तर शासनाने कुठल्याही प्रकारचा असा GR काढलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारची अशी ऑफिशियल माहिती दिलेली नाही. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ताई यांना विनंती करत आहोत की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना लाभच आलेला नाही. मग असं का झालं असेल? वितरण थांबले आहे का? कुठल्याही प्रकारची माहिती बहिणींपर्यंत अजून पोहोचलेली नाही आणि बहिणी अतिशय काळजी करत आहेत. गेल्या 5 दिवसापासून बहिणी वाट बघत आहेत की आज पैसे येईल, उद्या पैसे येईल, परंतु काल सोमवार होता, कालही वितरण झालेले नाही आणि आज मंगळवार आहे. तर आज वितरण होईल का? असे बरेचसे प्रश्न बहिणींच्या मनामध्ये आहेत. वितरण सुरू झाले की काही बहिणींना पहिल्याच दिवशीपासून पैसे मिळतात. तर आज 5 दिवस होऊनसुद्धा अशा लाडक्या बहिणींना अजून एकही हप्ता आलेला नाही. तर बहिणींना असं कुठेतरी वाटत आहे की आपण पात्र असूनसुद्धा आपल्याला हप्ता नाही आला, तर मग आपण आता अपात्र झालेलो आहोत का? आपण KYC केल्यानंतर आपल्याला सगळे हप्ते आले, परंतु हे 2 हप्ते का आले नाही? तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला हेच विनंती असणार आहे की ज्या बहिणी पात्र आहेत, सुरुवातीपासून त्यांना हप्ते मिळाले, सगळेच हप्ते त्यांना मिळाले, अशा लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता देण्यात यावा. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्या पात्र बहिणी आहेत, त्या गोरगरीब बहिणी आहेत आणि अशा बहिणींना त्यांचा हक्काचा लाभ मिळायला हवा. तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांना विनंती आहे की यांनी लाडकी बहीण योजनेकडे थोडंसं लक्ष द्यावं. कारण काही पात्र बहिणी असूनसुद्धा त्यांना अजून पैसे आलेले नाही. गोरगरीब बहिणी आहेत. 5 दिवस वितरण झाले, परंतु अजूनही त्यांना पैसे आलेले नाही. एकही रुपया त्यांच्या खात्यात आलेला नाही. ह्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या निकषांमध्ये सुद्धा बसतात, तर त्यांना हा लाभ मिळायला हवा. वितरण आणखी होईल का याबद्दल काही ना काही समोर येऊन माहिती द्यायला हवी. कारण बहिणी आणखी 2 दिवसापासून वाट बघत आहेत की वितरण होईल, परंतु कालपासून वितरण थांबलेलं आहे. तर वितरण सुरू होईल का याविषयी कुठली ना कुठली अपडेट शासनाने पुढे द्यायला हवी. तर मैत्रिणींनो, मला तरी असं वाटते वितरण थांबलं नसावं. आपण आणखी 1-2 दिवस वाट बघणार आहोत आणि नंतर आणखी हा मुद्दा लावून धरणार आहोत. कारण काही बहिणी अशा आहेत त्यांना लाभच मिळालेला नाही आणि त्या पात्र बहिणी आहेत. माझ्यासुद्धा ओळखीच्या बहिणी आहेत काही, त्यांना लाभ मिळालेला नाही आणि त्या सगळ्या निकषामध्ये बसतात आणि गोरगरीब आहेत, त्यांनासुद्धा या 2 हप्त्याचा अजूनही लाभ मिळालेला नाही. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला विनंती केलेली आहे आणि ह्या बहिणींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. वितरण अगदी वेळेवर आणि त्यांना द्यायला हवं याविषयी आपण शासनाला विनंती केली. तर मैत्रिणींनो, आशा करते ही बातमी तुम्हाला समजली असेल. तर आता तुमचा सपोर्ट हवा आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला अशाच खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला देखील लाईक करत चला. काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.